काय झालं, लग्नाचे दिवस येऊन ठेपलेले होते, मुहूर्त लग्नाचा येऊन ठेपलेले होते आणि ती अचानक वेडासारखं करायला लागली. अचानक वेडासारखं म्हणजे रात्रीच्याला किंचाळणं जोरजोरात. तर त्या नवरी मुलीला 7 प्रकारच्या भूतांनी एकदम जखडलं होतं. ती मुलगी, ती एकटी मुलगी असताना काही पुरुषांच्या आवाजात बोलायची, काही बायकांच्या आवाजात बोलायची, काही वृद्ध लोकांच्या आवाजात बोलायची, काही युवा लोकांच्या आवाजात बोलायची. असे मल्टिपल आवाज ती. मग त्या मुलीने काय केलं, त्या वडिलांचाच पाय धरला. तो पाय इतका घट्ट धरला की 2-2, 3-3 जणांना तो सुटेना. एकाच हाताने धरलेला पाय. जेवणाच्या माध्यमातून, कुठल्यातरी खाद्यपदार्थाच्या माध्यमातून त्या महिलेवरती वशीकरणाचा प्रयोग केला. या पॉडकास्टमध्ये भय, रहस्य आणि त्रासदायक विषयांवर आधारित कथा आहेत. यात हिंसा, भीती अथवा संवेदनशील प्रेक्षकांसाठी अयोग्य ठरू शकतील अशी वर्णनं असू शकतात. श्रोत्यांनी सावधगिरीनं आणि स्वतःच्या जबाबदारीवर ऐकावे. या पॉडकास्टमधील सर्व पात्र, घटना आणि परिस्थिती पूर्णपणे काल्पनिक आहेत. जिवंत किंवा मृत व्यक्तींशी कोणतेही साम्य आढळल्यास तो केवळ योगायोग आहे. हा पॉडकास्ट कोणत्याही अंधश्रद्धेला किंवा हानिकारक वर्तनाला प्रोत्साहन देत नाही. कृपया जबाबदारीनं ऐका. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टर टॉक्स या चॅनलवर. तर आज आपल्या इकडे जे पाहुणे आलेले आहेत ते लोकांची सेवा करतात हडपसरमधून. तर चला त्या दादांसोबत गप्पा मारूयात आणि त्यांच्यासोबत घडलेले अनुभव ऐकूयात. नमस्कार दादा. नमस्कार. श्री स्वामी समर्थ जयशंकर. काय आपलं नाव? माझं नाव विकी कांबळे. बरं, म्हणजे विके दादा म्हणू शकतो आम्ही. हो, हो. काय करता सर सध्या तुम्ही? व्यवसाय करतो मी. व्यवसाय आहे माझा स्वतःचा. जसं आपलं बोलणं झालं होतं किंवा ज्या लोकांच्या थ्रू आपलं बोलणं झालं होतं, तुम्हाला खूप लोकांनी सजेस्ट केलं की तुम्ही मिस्टर टॉक्सवर या आणि आम्हालाही लोकं बोलले की या विकी दादांना तुम्ही बोलवा. कारण की ते लोकांची सेवा करतात चांगल्या प्रकारे. माफक दरांमध्ये तुम्ही कामं करता. तर त्याची पार्श्वभूमी आणि तुम्ही या क्षेत्रामध्ये कसे काय आलात? मी पार्श्वभूमी सांगायची झालं तर आमच्या घरामध्ये म्हणजे आई-वडील धार्मिक पूर्वीपासूनच आहेत आणि मी लहान असल्यापासूनच आहे ना, घरामध्ये धार्मिक वातावरण असल्यामुळे घरामध्ये ग्रंथपारायण, पूजा-अर्चा, होम-हवन हे कार्य चालू असायचं. मग त्यामुळे मला त्यातून ती प्रेरणा मिळत गेली. संस्कार घडत गेले. हो, संस्कार घडत गेले आणि त्याच्यामध्ये एक म्हणजे आवर्जून सांगायची जर गोष्ट झाली तर नवनाथ भक्तिसार जे ग्रंथ आहे, तर ते त्याचं पारायण वडील करायचे श्रावण महिन्यामध्ये. तर मग मी लहान होतो, एक 11-12 वर्षांचा. तर त्यावेळेस ज्यावेळेस वडील पारायण करायचे, तर त्याच्यामध्ये नाथांच्या ज्यावेळेस ते कथा सांगितल्या जायच्या, त्याच्यामध्ये नाथांनी केलेले जे काही चमत्कार होते, त्या चमत्कारांनी मी खूप प्रभावित होतो. मग नाथांनी केलेले चमत्कार, देवी-देवतांसोबत केलेलं युद्ध, अनेक देवी-देवतांना परास्त केलेलं नाथांनी. त्याच्यानंतर त्यांच्याकडील अस्त्रशस्त्रविद्या, मंत्रविद्या या गोष्टींचं मला त्यावेळेसपासून आकर्षण राहायचं. तर त्यावेळेस मला असं वाटायचं जसं म्हणजे दरवर्षी घरात श्रावण महिन्यामध्ये पारायण व्हायचं. मग मला असं वाटत राहायचं की ह्या ज्या विद्या आहेत नाथांनी जे काही निर्माण केलेल्या, या आजही असतील. आजही असतील. असं एक एक भाबरेपणाने मला असं वाटायचं की आजही असतील आणि जे काही मंत्रविद्या किंवा जे काही योगविद्या आहे नाथांनी केलेला, ते आजही असेल. आता आपण ऐकतोच की नाथ संप्रदाय आहे. म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊलींची गुरुपरंपरा तीच नाथपंथीयच आहेत आणि मग हे नाथपंथी आत्ता आहेत म्हणल्यावर मग त्या विद्याही असतील अस्तित्वात, ते मंत्रही असतील, ते सगळे योग साधनही असतील. असं मग मला त्यावेळेस असं मी विचार करायचो असतील. मग जसं मोठा होत गेलो, मग तसं पुस्तकांचं वाचन सुरू झालं, पुस्तकांचा शोध घेत गेलो. मग त्या अंतर्गत मग प्रवास सुरू झाला आणि मी लहान असताना काही गोष्टी अशा होत्या, काही उपजत आहेत. आपण सामान्य भाषेत गॉड गिफ्टेड म्हणतो. लहानपणी मला ज्या काही आसपास होणाऱ्या घटना आहेत किंवा काही तासांमध्ये घडणाऱ्या घटना आहेत, काही दिवसांमध्ये घडणाऱ्या, त्या अगोदरच मला कळायच्या. स्वप्नामध्ये मला स्वप्न पडायचे. म्हणजे सांगावसं वाटतं आवर्जून की गुजरातमध्ये एक 2000 साली बहुतेक भूकंप आला होता. तो भूकंप पण मी स्वप्नामध्ये पाहिला होता अगोदर, काही महिने अगोदर. घाबरून उठलो होतो रात्री की म्हणलं अरे हे काय आहे, असं नाही का, लहान होतो. तर अशा काही घटना ते कळून यायच्या मला. पण त्याच्या जोडीला मला काही त्रासही व्हायचे विशिष्ट दिवशी, विशिष्ट पिरियडमध्ये का काय त्रास व्हायचे? काही रात्रीच्याला स्वप्नामध्ये भीतीदायक दृश्य दिसायचे किंवा असं एक भीती वाटायची. अनामिक भीती जो म्हणतो आपण,
अनामिक भीती वाटायची किंवा असं चिडचिड व्हायची, राग यायचा, दुःख वाटायचं. मग असं मला ते त्रास व्हायचे वेगवेगळे आणि थोडीशी नकारात्मकता असायची. मग त्यावेळेस नकारात्मकता काही माहीत नाही, पण जे आत्ता मला कळतं की नकारात्मकता आणि सकारात्मक या पद्धतीने. तर मग ते मग मी विचार काय करायचो, म्हणजे होतो मी कितवीला 9वी-10वीला. मी विचार काय करायचो, की हा जो काही मला त्रास होतोय, माझे इतरही मित्र आहेत, वर्गमित्र आहेत, मग आपल्या वस्तीतले मित्र आहेत, जवळचे मित्र आहेत, बालपणीचे मित्र आहेत, त्यांना असे त्रास होत नाहीत. ते नॉर्मल असतात. मग मला हा का त्रास होतो? मला एकट्यालाच हा का त्रास होतो? मग या अंतर्गत मग मी ते शोधायचं ठरवलं त्यावेळेसच 9वी-10वीला होतो, की मी हे शोधणार, ह्याचा शोध घेणार, हे त्रास का होतात आपल्याला? ह्याचं मागचं कारण काय आहे? आणि हे सगळं घरातलं धार्मिक वातावरणामुळे तर मग ती अध्यात्माची आवड होतीच. वडिलांना माझे वडील म्हणजे माझे जे प्रथम गुरु जे आहेत, हे माझे वडील आहेत, आध्यात्मिक गुरु. आणि त्यांनाही नाथपंथीय गुरूंचं सानिध्य लाभलं त्यांच्या वेळेस, म्हणजे ते यंग असताना. तर मग त्या अंतर्गत प्राणायाम, ध्यानधारणा ह्या ज्या काही बेसिक गोष्टी आहेत, त्या वडिलांकडनं मला मार्गदर्शन लाभत गेलं लहान असतानाच. मग ते ध्यान वगैरे करणं वगैरे हे अशा प्रकारे मग सुरुवात झाली. मग या अंतर्गत मग प्रवास हे होत गेला. मग पुस्तकं वाचन, मासिक पत्रिका वाचन, मराठी जे आध्यात्मिक मासिकं राहतात, त्या अंतर्गत काही गुरुजनांचा संपर्क आला. नाथपंथीय गुरूंच्या संपर्कात आलो मी आणि मग त्यांनी मला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन देत गेले, साधना दिल्या. मग त्याप्रकारे मग अभ्यास सुरू झाला आणि मग गुरूंच्या मार्गदर्शनाखाली साधनाही होत होती आणि हे जे काही लोकांच्या ज्या काही, म्हणजे ह्याला पार्श्वभूमी हीच आहे की मी स्वतःच त्रासात होतो. मग मला मी मनात असा एक निर्धार केला, की मीही यातून बरा होईन आणि मीही असं या माध्यमातून सक्षम होईल, की मीही दुसऱ्यांना बरं करण्याचा प्रयत्न करीन मी. तर मग गुरूंनी मला जे काही साधना, मार्गदर्शन, त्याच्यातले काय बारकावे हे अनेक गुरूंचा संपर्क लाभला, नाथपंथी वेगवेगळ्या पंथांच्या, संप्रदायाच्या. मग त्यांनी मला मार्गदर्शन करत गेले, साधना दिल्या, अभ्यास दिला. त्यांनी माझ्याकडनं त्या साधना करून घेतल्या. प्रॅक्टिकल करतेवेळी मग गुरु मला सोबत घेऊन जायचे. मग कुणाच्या घरी काय प्रॉब्लेम्स असतील, कुणाला काय बाधा असेल, कोणावरती काही प्रयोग, म्हणजे जे आता सामान्य भाषेत करणी, जादूटोणा म्हणतो, त्याचे प्रयोग झालेले असेल, मग त्याची ओळख काय असते, कसं काय असते, गुरूंनी मग प्रॅक्टिकली मला ते शिकवत गेले आणि हा प्रवास पुढं चालू राहिला. माझं प्रॅक्टिकल आणि थिअरी हे सोबतच चालू राहिलं, म्हणजे मला ते शिकायला मिळालं. बऱ्याच जणांचं असं असतं की आधी थिअरी होती, वाचन होतं आणि नंतर प्रॅक्टिकल होतं, पण माझं सोबतच चालू राहिलं. हे माझ्या बाबतीत म्हणजे ते भाग्याने, दत्तगुरूंच्या कृपेने घडून आलं तसं. बरं. सगळ्यात पहिला अनुभव तुमच्या आयुष्यामध्ये काय घडलं किंवा सगळ्यात पहिलं तुम्ही सोल्युशन कोणाला दिलं आणि ती केस काय होती? आमच्या एक परिचयाचे एक मित्र आहेत. त्यांच्या त्यांच्या मुलीला त्यांच्या मुलीचं लग्न जमलेलं होतं आणि आता त्या लग्नाचा जो पिरियड राहतो, साखरपुडा, लग्न वगैरे, याच्यामध्ये ते थोडासा हळदीचा पण संबंध येतो. हे सर्वश्रुत आहे, नाही का? तर त्या हळदीच्या ह्याच्यातनं काय, ते हळदीच्या अंगाने म्हणा किंवा काय अगोदर साखरपुडा झाला असेल, आता एवढं काय मला आठवत नाही. तर त्या अंतर्गत काय झालं, लग्नाच्या काही दिवसावरतीच आहे ना, त्या मुलीला लागण झाली, म्हणजे भूतबाधा झाली. ते कसं कळालं झालं तिला झालं? हां, तर ती काय झालं, लग्नाचे दिवस येऊन ठेपलेले होते, मुहूर्त लग्नाचा येऊन ठेपलेले होते आणि ती अचानक वेड्यासारखं करायला लागली. अचानक वेड्यासारखं म्हणजे रात्रीच्याला किंचाळणं जोरजोरात, स्वतःला भिंतीवरती आपटून घेणं, स्वतःलाच मारझोड करणं, कुणी जवळ आलं की त्याला मारझोड करणं, शिवीगाळ करणं, घाण काहीतरी बोलणं, त्याच्यानंतर भांडी आपटणं, लोळणं, गडबडा, कपडे स्वतःचे फाडून घेणं, असे भयानक प्रकार ती अचानक करू लागली. मग तिचे जे वडील आहेत ते आमच्या परिचयाचे आहेत. मग त्यांना ते असं जरा वेगळं वाटलं, की अरे हे काय अचानक प्रकार, लग्न तर आता जवळच आलेलं आहे आणि असं काय व्हायला लागलं, म्हणून ते घाबरले. त्यांनी जवळपास शोधाशोध घेतली, पण काय लोकल जे कोणी ओळखीचे असतील कुणी, त्यांच्यामार्फत काय त्याचं काय हे झालं नाही म्हणजे. तर त्या अंतर्गत मग ते माझा आणि त्यांचा अगोदरच परिचय होता, पण त्यांना माझं ध्यान झालं नव्हतं. मग त्यांना अचानक कोणीतरी सांगितलं, की तुम्ही विकीला एकदा फोन करून बघा, विकी काय मार्ग काढतो का बघा. मग त्यांनी मला फोन केला, म्हणले दादा असं झालं आहे, असं आता हिचं लग्न येऊन टेपलं, मग हे असं एक 2-4 दिवसापासून वेड्यासारखं करत आहे. तर मग म्हणलं ठीक आहे, म्हणलं बघू. मग मी आणि काही आमचे सहकारी आम्ही सोबत त्यांच्या घरी गेलो. घरी गेल्याच्या नंतर तर आम्ही
उंबऱ्यातच थांबलो. उंबऱ्यातच ती आतल्या घरातूनच ओरडा लागली, "हा कोण आलाय? ह्याला आतमध्ये येऊ देऊ नको. ह्याला बाहेर हाकलून दे. ह्याला आतमध्ये येऊ देऊ नको. बाप नाहीतर मी असं करीन. नाहीतर मी मारून टाकीन. मी घरात कुणालाच सोडणार नाही. मी कुणालाच सोडणार नाही." मग असं थोडंसं ऐकलं मी. मग त्यांना म्हणलं, त्या दादांना म्हणलं, की "ठीक आहे, तुम्ही एक लिंबू घेऊन या. मी थांबतो इथं. फक्त एक लिंबाची व्यवस्था राहतात. घरामध्ये लिंब वगैरे राहतात." त्यांनी एक लिंबू दिला. लिंबाचा एक प्रयोग केला मी छोटा आणि मग आतमध्ये प्रवेश करून गेलो. मग ते म्हणजे लिंबाचा प्रयोग करून ते थोडंसं जरा ते कंट्रोलमध्ये आलं, जे काय उपद्रव होता त्या ह्याचा. मग तिथं गेल्याच्यानंतर जरा मी थोडंसं बघितलं माझ्या साधनेद्वारा, की काय आहे, काय प्रकार आहे. तर त्या नवरी मुलीला 7 प्रकारच्या भूतांनी एकदम जखडलं होतं. बापरे! 7 भूतं होती त्या नवरी मुलीच्या अंगामध्ये. तुम्हाला कसं कळलं की ते 7 भूत होते ते? ते आम्हाला समजतं ना, ती आमची साधना आहे, ती कसं आहे. मग त्या मुलीशी मग ज्यावेळेस आम्ही आमची काही साधना किंवा मंत्रप्रयोग करून बोलतं केलं तिला, की "बाबा कोण आहे तू? कशाला या मुलीला पकडलंय? कोण आहे तुम्ही?" मग त्यांनी सांगितलं. मग ती मुलगी, ती एकटी मुलगी असताना काही पुरुषांच्या आवाजात बोलायची, काही बायकांच्या आवाजात बोलायची, काही वृद्ध लोकांच्या आवाजात बोलायची, काही युवा लोकांच्या आवाजात बोलायची. असे मल्टिपल आवाज ती त्या समोरासमोरच ती अशी बोलायची. असे 7 प्रकारची भूतं होती. मग तिला तात्पुरतं आम्ही थोडंसं हे करून अगरबत्तीचा अंगारा वगैरे घेऊन भस्म अभिमंत्रित करून त्यांना तिला म्हणलं, "हे तुम्ही लावा, ही तात्पुरतं शांत होईल." मग तिचे जे वडील होते त्यांना थोडंसं वेगळ्या रूममध्ये घेऊन सांगितलं, असा-असा प्रकार आहे. कसं आहे, आता ह्या सगळ्या गोष्टी काही जे असतात घरचे घाबरतात. असं एकदमच आम्हाला काही सांगता येत नाही. घरच्यांनाही हे वाटतं. त्याच्यामुळे थोडंसं त्यांनाही त्यांचं सांत्वन करून चांगल्या पद्धतीने असं-असं आहे, काय घाबरू नका, हे सगळं होऊन जाईल. मग त्यांना सांगितलं, की अशा सहीला कुठेतरी आता कसं आहे, लग्नाच्या पिरियडमध्ये मुली महिला कुठेही जातात येतात, असं निर्जन ठिकाणी प्रवास माणसाला करावाच लागतो. कुठं मार्केटमध्ये इकडं-तिकडं कुठेही. मग ते कसं असतं, शक्तींचा फेरा असतो त्या आत्म्यांचा, किंवा आपण जे म्हणतो भूतं वगैरे जे म्हणतो, त्यांचा फेरा असतो. मग त्या फेऱ्यामध्ये, त्या मेळ्यामध्ये सापडले, की थोडंसं हे अट्रॅक्शन होऊन त्या मग आपल्या त्या महिलांचा किंवा त्या मुलीचा म्हणजे बॉडीचा कंट्रोल घेतला जातो अशा पद्धतीने. तर मग त्यांना सांगितलं, की असं-असं आहे, असं-असं साधना करावी लागेल आणि काही उपाय करावे लागतील आणि त्या पद्धतीने म्हणलं हे यांचं होऊन जाईल. मग ते म्हणले, की तुम्ही करा, जे काय असेल. मग त्याच्यावरती काही सामग्री मागवली. आता कसं आहे, कुठलीही विधिविधान करायचं झालं, की सामग्री ही येतेच त्याच्यामध्ये. मग ती सामग्री वगैरे मागवली आणि त्या पद्धतीने तिथं मग त्यांच्या दुसऱ्या खोलीमध्ये जे काय अनुष्ठान, एक दिवसीय अनुष्ठानातच ते आम्ही हे करू. सकाळी सुरुवात केली एक 11-12 वाजता. संध्याकाळपर्यंत ते अनुष्ठान पूर्ण करून, विधिविधान करून त्याचं जे काय असेल ते. त्याच्यात पण एक अजून एक म्हणजे टेरिफिक गोष्ट घडली. आता त्याच्यात कसं आहे, लिंबू उतरून फेकायचा असतो ठराविक पद्धतीने, आमच्या पद्धतीने. हं. तर तिचे जे वडील होते ते लिंबू उतरण्यासाठी म्हणजे शरीराच्या वेगवेगळ्या भागांवरून लिंबू उतरायचा असतो. तर वडील जवळ गेले आणि आता कसं आहे, आता एक वडिलांना हे असतं, की अरे नाही माझी मुलगी आहे, नाही का, असं एक थोडंसं एक माया म्हणतो ना आपण, ते आहे ना, दुःखी मनाने इमोशनल टच नाही करायला लागले. पण अशा वेळेला आहे ना, कसं असतं, थोडंसं सावधगिरी खूप बाळगावी लागते. कारण की ज्यावेळेस असे जे बाधित जी व्यक्ती राहतात त्याच्यामध्ये इतर शक्तींचं ते वास्तव्य असतं आणि ते खूप आक्रमक आणि उग्र राहतात ते. मग त्या मुलीने काय केलं, त्या वडिलांचाच पाय धरला. तो पाय इतका घट्ट धरला, की 2-2, 3-3 जणांना तो सुटेना. एकाच हाताने धरलेला पाय. बापरे! एवढं भयंकर. तिची आई वगैरे ती तर अगोदरच रडायला लागली. ती घाबरलेलीच होती. सगळी घरातली मंडळी, शेजार-पाजारची लोकं गोळा झालेले. मग त्यांना आम्ही सांगितलं, "अहो," म्हणलं, "तुम्ही नाही का असं एकदम जवळ जाऊन." आता त्या पायाच्या ऐवजी जर नरडं धरलं असतं ना, तर तिने ते कमी जास्त म्हणजे एकदम पूर्णपणे हेच करून टाकलं असतं, ते मारून टाकलं असतं तिच्याच वडिलांना. त्यावेळेस त्यांचे त्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन्स वगैरे काय होते त्या मुलीच्या? त्या मुलीच्या एकदम म्हणजे असे डोळे मोठे, डोळे रक्ताळलेले, जीभ बाहेर काढणे, तोंड असे विचित्र हावभाव असायचे, केस एकदम सगळे एकदम भयंकर, केस स्वतःचे तोडून घेणे, असे एकदम भयंकर त्या म्हणजे ते जे दृश्य होतं ना, ते आपण असं कल्पनातीत म्हणतो ना आपण, इमॅजिन नाही करू शकत. विचित्र कपडे कुठेही फाटलेले, असं ते एकदम लागण होती कुणालाही, म्हणजे स्त्री पुरुषांना जे लागण होती आणि ते त्या प्रकारचे जे त्या शक्ती असतील, ती भूतं असतील, तर ते जास्त उपद्रवी असतात, ते उपद्रव करतात ते त्या प्रकारचा. बरं, मग पुढं काय झालं? तर मग त्यांना आम्ही सांगितलं, नंतर सांगितलं आम्ही, की असं अहो हे व्यवस्थित तुम्ही हे उतारा करा लिंबाचा.
तर पण सावधगिरी बाळगून करा, कारण की हे असं आहे. आता हे वॉशआउट होण्याच्या मार्गावरती आहे. त्याची आपण जी काही बाधा झालेली आहे ते आपण काढत आहोत, तर जरा जपून हे करा. मग त्यांना ते थोडक्यामध्ये सांगितलं. मग त्या पद्धतीने त्यांनी ते सगळं हे केलं. त्याच्यानंतर झालं काय, की ज्यावेळेस आमची जी शेवटची जी काही क्रिया असते, ती क्रिया केल्याच्यानंतर ती पोरगी, म्हणजे एक लिंबू होता, आमच्या साधनेचा भाग येतो, तो लिंबू घेऊन तिच्या कपाळी स्पर्श केला. जसा कपाळी स्पर्श केला तसे ती पोरगी खूप जोरात किंचाळून ती खाली पडली. ती खाली जशी पडली तशी म्हणजे आपटली अशी खाली. तसे विंडोच्या ह्याच्या ज्या काचा ज्या होत्या त्या सगळ्या अशा व्हायब्रेट झाल्या. व्हायब्रेट झाल्या म्हणजे ते जे काय होतं, जे काय बाधा होत्या, जी काही 7 भूतं होती, ती सगळी ते देह सोडून ते निघून गेला. पण जाताना ते एक सिम्बॉलिक आहे, तो सिम्बॉल आहे की शक्ती आता इथून गेलेली आहे. मग ती खाली पडली ती मुलगी. जोरात सापडली आणि मग तिला आम्ही सांगितलं वडिलांना तिच्या, की झालेलं आहे आपलं काम. तुम्ही हिला घ्या, हिला व्यवस्थित तुम्ही हे करा, झोपू घाला. थोड्या वेळाने जेव्हा तिला जागेल तिला काय खायला प्यायला द्या. अशा पद्धतीने ती केस आम्ही सॉल्व्ह केली आम्ही. किती टाईम लागला ह्या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह व्हायला? ती जी आम्ही जी काही आमच्या साधनेची क्रिया केली त्याला तर पूर्ण दिवस गेला. पण ते त्या दिवशी ती पूर्ण मोकळी झाली. पण आता कसं असतं, हे जे काही ह्याचा माइंड आणि बॉडीवरती पण परिणाम होतो थोडासा, ज्यावेळेस हे अशा काही गोष्टी घडतात. तर ते हळू वॉशआउट होत जातात. रोज थोडं. याला जर आपण रोजची आपली जी काही दिनचर्या असेल, समजा नामस्मरण असेल, आपली रोजची देवपूजा असेल किंवा थोडा सात्विक आहार असेल, या पद्धतीने आपण ते थोडं लवकर वॉशआउट होऊन ते माणूस नॉर्मल मोडला यायला एक 10-11 दिवस तरी जातात. 10-11-15 दिवस पण जाऊ शकतात. मग त्या मुलीचं लग्न वगैरे झालं? हो. लग्न वगैरे झालं तिचं सगळं व्यवस्थित, की लग्नाचे म्हणजे ते एक योगायोग असा होता, की ते लग्नाच्या काही दिवसांवरतीच ती सगळी घटना झालेली होती. आणि त्याच्यात मग ते झालं, कॉन्टॅक्ट जुळून आला, त्यांनी बोलवलं, आम्ही ते सगळं केलं. व्यवस्थित लग्नाच्या दिवशी व्यवस्थित ती मुलगी, लग्न झालं पुढं व्यवस्थित, ती नांदायला वगैरे गेली, सगळं व्यवस्थित झालं. हो. अजून एक मला प्रश्न विचारायचा होता. लोकं करणे-बाधा म्हणून लोकांना खायला घालतात. हो, बरोबर. खायला घालून पूर्ण लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकतात. तर ते कसं ओळखायचं की ह्याला खायला घातलं, आणि खायला घातलं असेल तर ते त्याचं सोल्युशन काय, ते काढायचं कसं? अशा संदर्भातली तुमच्याकडे कुठली केस आहे का? आमच्याकडे एक अशी केस आलेली होती. आता ही केस आहे ना, महिलेशी संबंधित आहे ही पण. पण ती केस अशी होती, की त्या महिलेला ती युवा म्हणजे यंग असतानाच आहे ना, गावाकडचं प्रकरण होतं, धाराशिवमधलं. धाराशिव म्हणजे आज जे उस्मानाबाद जे म्हणतात ते. हां. तर तिथलं त्या मुलीला वनस्पती अभिमंत्रित करून आहे ना, तिला जेवणातून देण्यात आलेली होती. वनस्पती म्हणजे आपण हे जे झाडपाला जो म्हणतो आपण, जो जंगलांमध्ये आढळणारा, वनस्पती ज्या राहतात, वेगवेगळ्या वनस्पतींच्या शेकडो जाती आहेत, लाखो हजारो जाती आहेत. आणि त्या वनस्पतींच्या तंत्रामध्ये पण उपयोग होतो. अच्छा. त्याच्यावरती मंत्रप्रयोग करून त्याचा उपयोग केला जातो. तो सर्व कार्यासाठी होतो. चांगल्यासाठी पण केला जातो, वाईटासाठीही लोकं करतात. जे वाईट वृत्तीचे लोकं राहतात, वाईटासाठीही त्याचा उपयोग करतात. तर त्या मुलीवरती त्या वनस्पती अभिमंत्रित करून तिला ते जेवणातून देण्यात आलेली होती. याचा परिणाम असा झाला, की तिची जी मासिक पाळी जी आहे, ती मासिक पाळीचा तिला प्रॉब्लेम झाला. मग ते मासिक पाळीचा प्रॉब्लेम झाल्यामुळे तिला अनियमितता जे म्हणतो आपण, म्हणजे महिन्याला मासिक पाळी न येणं, मासिक पाळीशी संबंधित त्रास होणं, पोटात जास्त दुखणं, पोटात क्रॅम्प्स येणं, म्हणजे फिजिकली मेंटली जास्त त्रास होणं, म्हणजे इतर स्त्रियांपेक्षा अतिप्रमाणात त्रास होणं, असे त्रास तिला होत गेले. पण घरच्यांना काय वाटलं, की नाही ना, आता हे एखाद्या मुलीला असू शकतं असं. घरच्यांनी ते मेडिकलवरतीच त्यांचा मेडिकल ट्रीटमेंट चालू ठेवली. पण नंतर बराच काळ गेला. त्याच्यानंतर त्या मुलीचं लग्न झालं. लग्न झाल्याच्यानंतर ज्यावेळेस तिला 2-3 वर्ष होऊन सुद्धा मूलबाळ होईना, त्यावेळेस मग काहीतरी डाऊटफुल आहे असं मुलीकडच्या सासरच्यांना वाटू लागलं. तिच्या नवऱ्याला, की अरे असं नाही का, मूलबाळ का होत नाही आहे. मग त्या मुलीवरती पण थोडंसं लोकांचे हे आहे, म्हणजे कसं असतं आता समाजामध्ये ते आहेच, की बाबा वर्ष 2 वर्षात तरी आहे ना मूलबाळ झालं पाहिजे, बरोबर. की बाबा नाही का, घरात पाळणा हलला पाहिजे. मग तिला गर्भ राहीना, काहीतरी प्रॉब्लेम्स यायला लागले. मेडिकल करताना रिपोर्ट्स तर नॉर्मल यायचे. मग त्याच्यानंतर ती केस आमच्याकडे आली. मग आम्ही आमच्या साधनेद्वारा, तर आमच्याकडे पद्धत अशी आहे, चेक करतो काय आहे विषय. मग तो कसा आहे आपल्याकडून, म्हणजे त्यांच्याकडून काय चूक झालेली आहे किंवा त्यांनी काही चुकीच्या क्रिया केलेल्या आहेत का कोणाच्या सांगण्यावरून, त्याच्यामुळे ही निगेटिव्हिटी क्रिएट झालेली आहे,
किंवा कुठल्या शत्रूंनी नातेवाईकांनी त्यांच्यावरती काही क्रिया केल्या आहेत या सर्व अँगल्सने ना आम्ही चेक करतो की नेमकं काय कारण आहे आणि त्याच्यावरती मग आपण साधना विधी किंवा काय क्रिया तोडगे असेल त्याप्रमाणे आपण ते काम करतो. मॅक्सिमम असं राहतं की म्हणजे मोस्टली पार्ट जो राहतो आपल्या साधनेचा हा आम्ही आमच्या क्लायंट्सनाच सांगतो की तुम्ही करा ह्याच्यातनं. पण काही काही क्रिटिकल्स गोष्टी असतील, काही खूपच किचकट असतील, मग त्याच्यावरती मग आम्हालाही त्याच्यावरती साधना करावी लागते आणि म्हणजे आम्ही आणि ते आमचे क्लायंट्स ह्याच्या कॉम्बिनेशननी मग त्याच्यातनं मार्ग काढला जातो आणि त्यांना ते रिलीफ दिला जातो अशा पद्धतीने. तर मग हां, मग आम्ही ते चेक केलं तर तिला आमच्या त्या निदर्शनास आलं की तिला काय व्हायचं, आता तुम्ही जसा प्रश्न केला की नेमकं काय ओळख आहे जेवणातून हे केल्याची, प्रयोग केल्याची. तर ज्या व्यक्तीला असं जेवणातून झालं असेल त्याचा पोटाच्या एक साईडला दुखत राहतं. पोटाच्या एक साईडला. डावीकडे दुखेल किंवा उजवीकडे दुखेल. पण एक साईडला सतत दुखत राहतं. आणि मोस्टली कधी होतं मंत्रप्रयोग असेल किंवा काही काळ्या विद्येशी संबंधित किंवा काही घाणेरडा प्रयोग असेल, तर तो मोस्टली अमावस्या पौर्णिमेला जास्त ॲक्टिवेट होतो. जास्त हाय प्रेशरवरती राहतो. तर ते दुखत राहतं. तर मग त्या अंतर्गत मग आम्ही काही त्या मुलीशी त्यांच्या वडिलांना, आई-वडिलांना बोलवून घेतलं त्या मुलीसकट तिच्या मिस्टरांना आणि मग विचारपूस केली की तुम्ही त्यांना विचारा की असं-असं होतो का त्रास असं? मग त्यांनी सांगितलं, "हो, हो, असं पोटात दुखतं किंवा असं-असं आहे, असं-असं दुखतं, हे त्रास होतो." जे म्हणतो ना महिलेशी संबंधित. तर मग म्हणलं ठीक आहे. मग आम्ही चेक केलं. मग त्याच्यावरती त्यांना साधना म्हणून आम्ही त्यांनाही काही साधना सांगितली करायला. त्यांनाही सांगितली आणि आम्ही आमच्या पद्धतीने थोडासा उतारा उतारा, काही मंत्र अनुष्ठान करून त्या पद्धतीने मग त्यांना आम्ही जे मंत्र अनुष्ठानाचे जे जल असतं, म्हणजे म्हणतो आपण एक पाणी असतं, त्या कुंभातलं जे जल असतं ते जल आम्ही त्या मुलीला प्राशन करण्यासाठी दिलं. रोज थोडं-थोडं घेऊन. त्याद्वारे काय झालं तिच्या पोटातले जे काही वनस्पतीचा जो काही प्रभाव होता, तर ते सगळं वॉशआउट होऊन ती पूर्णपणे हे झाली. त्याच्यानंतर मग 2, 4, 6 महिन्यामध्ये तिचा गर्भ राहिला आणि त्याच्यानंतर तिला आता एक सुंदर मुलगी आहे. अरे वाह! हां, सुंदर मुलगी आहे. ती आम्ही कधी आमच्या नातेवाईकांच्या म्हणजे संबंधातलीच आहे. कधी गाठभेट झाली की ती लहान मुलगी पण ती घेऊन येत असते. मामा ते आले की आम्हाला आदर सत्कार असतो त्यांच्याकडनं आम्हाला. बरं. त्या मुलीला प्रॉब्लेम झाल्यापासून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईपर्यंत किती दिवसाचा टोटल टाईम पिरियड लागला होता? हा जो टाईम पिरियड आहे ह्याला बराच काळ गेला. एक महिन्याभराचा तरी महिना, सव्वा महिना लागतोच. सव्वा महिना तरी अशा मोठ्या क्रिटिकल गोष्टींमध्ये लागतोच. मग 6 महिन्यानंतर मग 5-6 महिन्यांनी मग ती गर्भवती राहिली. हो, मग गर्भवती राहिली आणि त्याच्यानंतर मग तिला मुलगी झाली छान आणि त्या पद्धतीने आम्हाला बारशालाही त्यांनी बोलवलं होतं. आम्ही मग असं आता कसं आहे, आता आपला क्लायंट म्हणजे आपल्या घरचा सदस्य आहे, असं आम्ही मानतो. मग त्यांच्याशी आमचं जे एक नातं तयार होतं. बॉन्ड तयार होते. बॉन्डिंग तयार होतं आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांना कधीही 24 तासामध्ये कधीही कुणाला काही प्रॉब्लेम आला तर आम्ही त्यांच्यासाठी अवेलेबल राहतो. आता तो आमचा धर्मच आहे, साधकाचा धर्मच आहे. सतत सेवा करणे. सेवा हाच खरा धर्म आहे ना आणि संतांनी सांगितलेलंच आहे आपल्या. मग त्या अंतर्गत मग आम्हाला अवेलेबल राहावं लागतं. कधी-कधी काय होतं, कधी-कधी लांब असतं कुणीतरी. त्याच्याजवळ आपण पोहोचू शकत नाही किंवा ते आपल्यापाशी पोहोचू शकत नाही. मग तशा वेळेलाही मग आम्हाला काही गोष्टी, काही क्रिया करून त्यांना तात्कालिक किंवा तात्पुरता रिलीफ तरी द्यावा लागतो. असे काही केसेस राहतात. बरं. सध्या लोकं काय डायरेक्ट काय कोणाला काय इजा करत नाही, काय नाही करत. मागणं सगळ्या गोष्टी करतात. त्याच्यामध्ये आता एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर खूप चालू आहे. दुसरी गोष्ट वशीकरण आणि तिसरी गोष्ट लग्न न होऊन देणं. हो. त्याच्यासाठी लोकं खूप मागणं म्हणजे काय पिढे करतात. हो. तर ह्याच्या संदर्भात तुमच्याकडे कुठली केस आलेली आहे का? तर एक केस आली होती अलीकडे आमच्याकडे. त्याच्यामध्ये काय होतं, एक म्हणजे प्रेम प्रकरणच होतं. म्हणजे माझ्या मित्राचा भाऊच होता आणि प्रेम संबंध होते. मग लव्ह मॅरेज करायचं ठरलं त्यांचं. लव्ह मॅरेज करायचं ठरलं, पण जी मुलीकडची जी मंडळी होती, ती फारशी काय अशी खुश नव्हती त्या संबंधावरती किंवा त्या लव्ह मॅरेजवरती. तर त्यांनी होकार दिला, लग्नाचा मुहूर्त काढला, हॉल बुक केला, सगळा खर्च, बस्ता वगैरे सगळं म्हणजे लव्ह अरेंज पद्धतीने, अशा पद्धतीने. आणि लग्नाच्या फक्त 4च दिवस अगोदर, लग्नाच्या 4च दिवस अगोदर मग आता ह्या मुला-मुलींचा कॉन्टॅक्ट चालूच होता, फोन वगैरे. त्या मुलीच्या वागण्यामध्ये अचानक बदल झाला. फोन न घेणं, त्याच्याशी नीट न बोलणं, नाही का, म्हणजे असं काहीतरी वायफळ बोलणं किंवा म्हणजे असं मूड नसणं लग्नाचा, असं काही त्याला जाणवलं असं.
मग त्यांनी म्हणलं की अरे असं काय. मग त्यांनी आता सगळं एक मताने सगळं ठरलेलं होतं लग्नाचं. त्याच्यामुळे घरी घरी येणं जाणं पण होतं त्या मुलाचं. तो घरी गेला. घरी गेल्याच्या नंतर त्यांनी वेगळंच चित्र बघितलं. 4च दिवसाच्या आत, की त्या मुलीचं वागणं बदललेलं होतं. म्हणजे मला लग्नच नाही करायचं या अँगलनी. त्या मुलीच्या आई-वडिलांचं वागणं बदललं होतं. भावाचं, मामा, मामी ह्या सडनली एकदम. सगळ्यांचं सडनली एकदम चेंज एकदम. मग तो घाबरून गेला. तो टेन्शनमध्ये आला, की "अरे बापरे! की असं कसं काय झालं सगळं?" म्हणून. मग तो म्हणला, "ठीक आहे, याच्यावरती नाही का आपण बघूयात काय झालं नेमकं." त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे, नाना प्रकारे तिला समजून घालण्याचा प्रयत्न केला, की माझ्याकडनं काही चुकतंय का वगैरे किंवा त्या मुलीच्या आई-वडिलांना, "मामा-मामी माझ्याकडनं काही चुकत असेल तर सांगा. अचानक तुम्ही असं का वागताय माझ्याशी?" वगैरे, वगैरे नाही का. तर त्यांनी काय बोलायला तयार नाही. मग त्यांनी काय केलं, त्यांनी त्याच्या भावाकडे आला. भावाला सांगितलं मोठ्या, की "अरे दादा असं-असं बघ आता लग्न 4 दिवसावरती आहे आणि असं-असं सगळं हो म्हणले म्हणून आपण एवढा खर्च केला. त्यांनी खर्च केल्याचं असं नाटक केलं असं मला वाटतंय आणि काहीतरी उलटं-पालटं दिसतंय. ही पण माझ्याशी नीट बोलत नाही आहे आणि असं-असं." ती आता मला डायरेक्ट असं म्हणते, की "मला लग्नच नाही करायचं आहे. तू काहीतरी कर, नाहीतर मग त्या मुलीशिवाय मी राहू शकत नाही." नाही का. "मला संसार करायचा आहे ना, त्याच मुलीशी करायचा, नाहीतर मी लग्न करणार नाही. मी जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईन." मग त्याचा भाऊ टेन्शनमध्ये आला. तो माझा मित्र. मग त्यांनी मला फोन केला. म्हणलं की "अरे दादा असं-असं नाही का भावाचा असा-असा विषय चालला आहे. त्याचं तुला बोललो होतो नाही का असं लग्न जमलंय. पण अरे 4 दिवसावर लग्न आहे ना आता असं-असं नाही का हे करतात आहे. विरोध आहे त्यांचा लग्नाला किंवा मुलगीसुद्धा म्हणते की नाही मला नाही लग्न करायचं तुझ्याशी असं तसं हे ते." म्हणलं ठीक आहे म्हणलं आपण बघूयात म्हणलं नेमका काय विषय काय नाही. मग त्याला म्हणलं ठीक आहे म्हणलं मी आज रात्री साधनेमध्ये बघतो कौल घेऊन काय काय आहे नेमका विषय. तर मग साधनेमध्ये मग तिथं अशी गोष्ट लक्षात आली, की ते मुलीकडचे जे होते ते ह्यांच्या प्रेमविवाहाला हे नव्हते म्हणजे तयार नव्हते. पण त्यांनी काय बाबा काय सामाजिक हे राहावं आता सगळ्या गावामध्ये माहीत पडलेलं होतं यांचं प्रेम प्रकरण आहे, यांचं प्रेम प्रकरण आहे. मग त्या अंतर्गत की बाबा चला आपण प्रयत्न करून बघू. पण नंतर त्यांचा अचानक काय डिसिजन बदलला असेल. मग त्यांनी डायरेक्ट ते नकार द्यायला सुरुवात केली. मग ते साधनेमध्ये चेक केलं तर त्यांनी असं केलं होतं, की त्या मुलीलाच असं कुठल्यातरी एका भगताकडे जाऊन त्या मुलीला जेवणातून खायला दिलं होतं. बापरे! हां, की हे लग्न मोडावं आणि हे त्या कोणी केलं आणि? मुलीच्या आई-वडिलांनी. अच्छा. हां, लव्ह मॅरेज होतं म्हणून. लव्ह मॅरेज होतं म्हणून. मग हे लव्ह मॅरेज म्हणलं, की मग ते सामाजिक प्रतिष्ठा हे लोकं मग ते सगळे ह्या सगळ्या गोष्टींचं आणि ते सगळं वेगळं रूप धारण केलं त्या सगळ्या प्रकरणाने. मग ती मुलगी अशी करायला लागली, वेड्यासारखी करायला लागली. म्हणजे एकदम या लेव्हलला गेलं, की मी तुला ओळखतच नाही, या लेव्हलला गेलं ते सगळं प्रकरण. बऱ्याच वर्षांचे त्यांचे प्रेमसंबंध होते. मग मी पूजेमध्ये चेक केलं साधनेमध्ये, कौल साधनेमध्ये. तर ते थोडंसं आम्हाला त्या गोष्टी आल्या समोर. म्हणलं ठीक आहे म्हणलं. मग आम्ही काय ठरवलं, मग आता कसं असतं, या अशा आता ह्याच्यामध्ये कसं आलं मल्टिपल लोकं आली ना. म्हणजे मुलगी, आई-वडील, मामा-मामी. लग्नामध्ये आता समजा लव्ह अरेंज मॅरेज जर आहे, तर मॅक्सिमम लोकांचा सहभाग असतोच असतो. तर मग त्या अंतर्गत मग आम्हाला जे काही आमची साधनाविधी, आमचे साधनेचं कौशल्य वापरून आम्ही ती जी मुलगी, आई, वडील, मामा, मामी म्हणजे त्यांच्या घरातली जी मुख्य मंडळी आहे, त्या सगळ्यांच्या नावाने मग आम्हाला साधना करावी लागली. मग त्या अंतर्गत ती साधना करून त्यांचं थोडं मन परिवर्तन करून आणि त्या मुलीला जे काही जेवणातून जे काही प्रयोग झालेला होता, जेवणातून तिला जे काही जेणेकरून हे लग्न तिनेच मोडावं ह्या पद्धतीने तो प्रयोग त्याचा वॉशआउट करून मग ते त्या 3-4 दिवसांच्या कालावधीमध्ये ते सगळं आम्ही एकदम जलद गतीने आम्हाला त्या दिवशी जवळपास 17-18 तास ह्या सगळ्या क्रिया करायला गेल्या आम्हाला. 17-18 तास कंटिन्यू म्हणजे आमचे जे काही साधनेचा भाग आहे तो पूर्ण करून ती साधना पूर्ण कलाकौशल्य वापरून त्या पद्धतीने मग त्यांचं मन परिवर्तन करून जी काही निगेटिव्हिटी क्रिएट करण्यात आलेली होती त्या सगळ्या लग्नाच्या प्रकरणामध्ये ती पूर्णपणे वॉशआउट करून मग त्या मुलीला हे करून मग त्या मुलीचा मग नंतर ज्यावेळेस आम्हाला इकडं समजतं आहे किंवा आता हे वॉशआउट झालेलं आहे किंवा हे जे काही बंधनं असतील ती बंधनं आता ती तुटलेली आहे साधकांना ते कळतं ते. मग त्या अंतर्गत मग इकडं आम्ही सांगितलं की आता हे झालेले आहे साधना पूर्ण झालेली आहेत, संकेत आलेले आहेत, तर तू आता परत बोलणी करायला तू संपर्क करू शकतोस. म्हणजे त्याच्या मोठ्या भावाला सांगितलं. मग त्याचा मोठा भाऊ आणि तो मुलगा जो नवरदेव थोडक्यात. मग ह्या दोघा जणांनी पुन्हा मग तिथं जाऊन
जरा बोलून वगैरे हे ते, अहो काय झालं मामी, तुमच्या मुलीला मी जास्त सांभाळू शकतो. मग अशा पण थोडंसं कसं कम्युनिकेशन पण काम करतं. साधना तर असतेच, पण साधनेसोबत कम्युनिकेशनही लागतं. मग कम्युनिकेशन हे करून मग त्यांच्या मनावरती ते हे होऊन एकदम जलद गतीने मग ते सगळं हे झालं आणि ठरलेल्याच दिवशी मग त्या मुलीचं लग्न झालं. त्या दोघांनाही आता एक मुलगा आणि एक मुलगी आहे. ते एकदम सुखाचा संसार करीत आहेत. आवर्जून आणखी एक अनुभव सांगावासा वाटतो. असंच एक जोडपं होतं. तर एका लग्नामध्ये आमची भेट झाली होती. तर म्हणजे मित्र असतो, पण मित्राचा मित्र असं होतं. आणि त्याच्या मिसेसच्या मागे एक असं परपुरुष म्हणजे दुसरा माणूस तिच्या एकतर्फी प्रेमातून त्या महिलेच्या मागावरती होता, एकतर्फी प्रेमातून. मग ते फोन करणं, ऑफिसला जाता येता तिला हटकणं, बोलणं, जबरदस्तीचा प्रकार. मग ती आता ही मॅरिड असल्यामुळं महिलांचं कसं, मॅरिड महिला थोडंसं जपून चालतात नाही का, की नको असं तसं, नाही मी मॅरिड आहे, तुम्हाला शोभलं पाहिजे ते. मग त्यांनी थोडंसं जास्त जरा प्रेशराईज करून सोशल मीडियाचा वापर करून किंवा काय जरा बोलण्याच्या ह्याच्यामध्ये घेऊन मैत्री केली. मग मैत्री करून मग आता मैत्री म्हणजे हाय बाय हे ते असं. मग या अंतर्गत मग त्यांनी कुठून कशा प्रकारे त्यांनी काय घडवून आणलं हे नाही सांगता यायचं. पण त्यांनी जेवणाच्या माध्यमातून कुठल्या तरी खाद्यपदार्थाच्या माध्यमातून त्या महिलेवरती वशीकरणाचा प्रयोग केला. अच्छा. हां, म्हणजे ती पूर्णपणे वश व्हावी. मग अशा प्रकारे प्रयोग केला. मग तिच्या वागण्यामध्ये बदल झाला. मग नवऱ्याकडचं लक्ष कमी झालं, म्हणजे आमच्या त्या मित्रावरचं लक्ष कमी झालं. ऑफिसला न चुकता जाणं, थोडंसं उशिरा येणं. मग त्याच्यासोबत काय गाठीभेटी वगैरे काय होत असतील, काय असे काही प्रकार सुरू झाले. त्याच्याशी बोलत बसणं, बोलत थांबणं, जे काय असेल ते. मग घरात कामात नीट लक्ष न लागणं, चिडचिड करणं. ज्यावेळेस वशीकरण होतं त्यावेळेस अशा गोष्टी थोड्याशा माणसाच्या वागण्यामध्ये अचानक थोडासा बदल हळूहळू दिसू लागतो. वागणं, बोलणं, चिडचिड. अमावस्या पौर्णिमेला थोडासा आणखी त्याचा प्रभाव वाढता राहतो. रागिष्ट होणे, चिडचिड होणे किंवा अधिकच मग असं एकदम म्हणजे नाही का म्हणतो ना इमोशनल होणे, अशा पद्धतीची ती लक्षणं राहतात ती. तर मग आम्ही ते चेक केलं ते की नेमकं कशा पद्धतीने काय केलेलं होतं. मग तो येऊन मग तो आमच्या घरी आला, मित्रच घेऊन आला. मग तो रडायला लागला, म्हणला दादा तुम्ही काहीतरी करा, तुम्ही माझा संसार नाहीतर समाजात तर आता बदनामीला थोडी सुरुवात झालेली आहे. तर खूप जास्त बदनामी होऊन माझा संसार मोडण्याच्या ऐवजी तुम्ही काहीतरी ह्याच्यातनं सोल्युशन काढा. तर मग म्हणलं ठीक आहे, म्हणलं आपण काहीतरी करू, मला थोडासा वेळ दे. त्याच्याकडनं थोडासा वेळ घेतला, त्याच्यावरती कसं काय वर्कआउट करता येईल त्या पद्धतीने मग वेळ घेऊन मग म्हणजे त्याला सांगितलं, एक विशिष्ट दिवस ठरवला साधनेचा. त्याला काही सामग्री सांगितली, काही सामग्री आम्ही आणली, काही सामग्री त्यांनी आणली. मग या पद्धतीने मग त्याची एक साधनाविधी काही क्रिया करून मग आम्ही ते, आता तो जो कोण तिसरा पुरुष होता जो त्यांनी वशीकरण केलेलं होतं, मग ती जी महिला होती वशमध्ये असलेली, त्या महिलेचं आधी आम्ही वशीकरण तोडलं. त्या महिलेचं वशीकरण तोडलं. मग त्या महिलेचं नुसतंच वशीकरण तोडून हे नाही ना, कारण की पुन्हा तो वशीकरण करू शकतो. पुन्हा एखादा भगदाकडे जाऊन किंवा काहीतरी घाणेरड्या क्रिया करून तो पुन्हा वश करू शकतो. मग ह्यात कसं राहतं, दोन्ही बाजूंनी काम करावं लागतं. त्या महिलेलाही वशीकरण तोडून तिलाही नॉर्मल हे केलं. आणि तो जो पुरुष होता त्याचं बुद्धी परिवर्तन व्हावं किंवा त्याचं मन परिवर्तन व्हावं, त्या महिलेकडचं तो आकर्षित झालेला आहे, त्या महिलेविषयी जो काही वाईट वासना ठेवून आहे, तर त्याचंही मन परिवर्तन व्हावं, या पद्धतीनेही मग काही क्रिया आणि काही साधना करून त्याचंही आम्ही मन परिवर्तन घडवून आणलं. त्याच्यानंतर तो काय त्यांनी परत फोन नाही, मेसेज नाही, काय रस्त्यामध्ये येऊन थांबायचा तो ऑफिसचा त्या ताईंच्या. मग ते सगळं ते हळूहळू त्याचं बंद झालं आणि तो पुरुष पुन्हा म्हणजे तो दिसलाच नाही नंतर. म्हणजे ती आमची साधना ती या लेवलला गेली, म्हणजे या लेवलला प्रभाव पडला त्या साधनेचा, की तो परत मग नंतर मी सांगायचो, अरे त्या दादांना विचार रे, तो माणूस परत दिसला का, तो मुलगा परत काय दिसला का, मागावर आला का, काय फोन वगैरे केला का, जरा विचार. नाही मग ती सांगायची ती ताई, नाही म्हणायची, तो नाही परत मला दिसलाच नाही म्हणायची. मग साधनेचे असेही काही प्रभाव असतात. तीव्रतेने कसं असतं, साधनेचे चरण असतात. साधनेचे ते अनेक चरण वापरून ती साधना करावी लागते किंवा त्याचे काही टप्पे असतात, त्याचे काही खाच कळगे असतात, बारकावे असतात, त्याच्यावरती पूर्ण वर्कआउट केलं जातं. आपण जसं म्हणतो ना
इंजिनिअरिंगमध्ये कसं सगळे टेक्निकली सगळ्या गोष्टी केल्या जातात, बारकावे सगळे त्याचा अभ्यास असतो, त्याचं मेजरमेंट असते. तर साधनासुद्धा किंवा एखादी केससुद्धा अशाच प्रकारे ती हँडल केली जाते. साधनाचं हे बारकावे राहतात, खाचखळगे राहतात आणि आपले कलाकौशल्य वापरून मग ते त्या पद्धतीने ती केस सॉल्व करायची असते. आता कसं असतं, आता हे सोशल मीडियाचं आता सध्या वातावरण आहे. सोशल मीडियावरती साधना देणं चालू आहे, मंत्र देणं चालू आहे. त्याबद्दल ज्यांची त्यांची गुरुपरंपरा आहे, प्रत्येक गुरुपरंपरेला आमचं वंदनच आहे. पण कसं आहे, याच्यातनं लोक खूप अट्रॅक्ट होत आहेत आणि लोक ह्या मार्गाकडे वळत आहेत. साधना करून आपण हे करूयात, आपण ही लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व करूयात. पण हे कसं असतं, ह्याच्या मागं खूप भरभक्कम गुरूंचा पाठिंबा लागतो, आपल्या इष्टदेवतेचा पाठिंबा लागतो, आपल्या दैवतांचा गुरुपरंपरेचा पाठिंबा लागतो. कसं आणि ह्याच्यातले जे बारकावे असतात ना, हे सोशल मीडियावरती कोण सांगणार नाही, कोण शिकवणार नाही. कारण की ह्या ज्या विद्या राहतात, ही जी विद्या आहे ही गुरु आश्रित विद्या आहे. म्हणजे ह्याचा कंट्रोल जो असतो पूर्णपणे गुरूंकडे असतो. गुरूंचं बारीक लक्ष असतं आपल्या शिष्याकडे, की माझा शिष्य काय करतो आहे. ही जी केस त्यांनी घेतलेली आहे, गुरूंना सगळं कळत असतं, कशा प्रकारे हाताळतो आहे. ह्याच्यामध्ये सगळ्या म्हणजे शिष्याची नीतिमत्ता पण तिथं चेक केली जाते. ह्याची नीतिमत्ता कशी आहे, नियत कशी आहे, कशा पद्धतीने तो वर्कआउट करतो आहे, काय असते, पूर्णपणे गुरूंचा कंट्रोल असतो. म्हणून ही जी विद्या असते, तंत्रविद्या असो, मंत्रविद्या असो, योगविद्या असो, ह्या ज्या विद्या आहेत, गुह्यविद्या, ह्या सगळ्या गुरु आश्रित आणि गुरुगम्य आहेत. याचं असं जाहीरपणे बाजारीकरण नाही होऊ शकत. बरोबर. जाहीरपणे ह्या वाटल्या जाऊ शकत नाहीत, जाहीरपणे मंत्र दिले जाऊ शकत नाहीत. हे सर्वश्रुत आहेत, जे लोक धर्माशी संबंधित आहेत, धार्मिक आहेत, आध्यात्मिक आहेत, की मंत्र जे असतात ते गुरुमुखीच असावेत. गुरुच्या मुखातूनच ते ग्रहण केले जावेत, समोरासमोर, किंवा त्याचे दीक्षा संस्कार असतात. गुरु दीक्षा देतात, म्हणजे थोडक्यामध्ये आपण एक आधुनिक भाषेत सांगायचं झालं तर ते ट्रान्सफर केले जातात, त्याची शक्ती ट्रान्सफर. मग त्याच्या मागं पूर्ण गुरुपरंपरा त्या मंत्राच्या पाठीमागं काम करते किंवा उभी राहते. ह्या सगळ्या बारकावे असतात, ह्या सगळ्या गोष्टी असतात. पण कसं राहतं, आजकाल ह्या सगळ्या सोशल मीडिया आणि या सगळ्या इंटरनेटच्या ह्या सगळ्या ह्याच्यामुळे प्रत्येकच जण साधना करायला प्रवृत्त झालेला आहे. साधना सर्वांनीच करावी. आपल्या पूर्वसुरूंनी, ऋषीमुनींनी, साधू संतांनी, नवनाथांनी, सिद्धांनी ह्या साधना त्याच्यासाठी सांसारिक लोकांसाठी पण दिलेल्या आहेत. पण त्याची एक विशिष्ट पद्धत आहे त्या मार्गाने जाण्याची आणि त्या प्राप्त करण्याची आणि त्याची पूर्ण शुभ फळं मिळवण्याची विशिष्ट पद्धत आहे. हे पुस्तकात वाचून, सोशल मीडियाची रील बघून, व्हिडिओ बघून हे करणं चुकीचं आहे. हे घातक ठरू शकतं. ह्याच्याने तुमचं कुटुंब, तुमचा परिवारसुद्धा त्रासात जाऊ शकतो, उद्ध्वस्त होऊ शकतो. म्हणजे शरीरावरती म्हणजे त्याचे एवढे साईड इफेक्ट्स पण होऊ शकतात की तुमच्या माइंड बॉडीवरती पण त्याचे इफेक्ट्स होतात. काही व्यंग येऊ शकतं, वेड लागू शकतं, पिढ्यानपिढ्या पण बर्बाद होऊ शकतात. ह्याचे असे बारकावे असतात. बरं, आता जो तुम्ही पहिला अनुभव सांगितला की ते वशीकरणाचा तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह केला, तर त्यांना किती कालावधी लागला होता प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यासाठी? त्यांनाही एक महिना, सव्वा महिना, म्हणजे कसं राहतं, 40 दिवस हे धरले जातात. 40 दिवसामध्ये, कारण कसं असतं, त्या 40 दिवसांमध्ये काही ग्रह नक्षत्रांचा पण भाग राहतो. आता तो इथं जाहीर आम्ही नाही सांगू शकत तो. तर काही ग्रह नक्षत्रांचा ह्यांचा पण भाग राहतो. ते कुठल्या अँगल्समध्ये कुठले ग्रह आहेत, ग्रहदशा काय आहे, या सगळ्या गोष्टी चेक होतात. म्हणजे आमची जी साधना आहे त्या याच्यामध्ये पंचांगाप्रमाणे पण वर्कआउट केलं जातं. ग्रह नक्षत्र मुहूर्त बघून काय आहे, होराही बघितला जातो. त्या पद्धतीनेच मग ती साधना केली जाते. आणि तुमचं एक मला आवडलं की तुम्ही तो जे वशीकरण जे तोडलं ते त्या पण व्यक्तीला काय त्रास झाला नाही आणि ह्या पण व्यक्तीला काय त्रास झाला नाही. कारण की खूप लोक असे करतात की समोरचं डायरेक्ट उद्ध्वस्तच करून टाकतात. हो. तसं तुम्ही काय केलं नाही, सात्विक पद्धतीने सगळं प्रॉब्लेम? हो, सात्विक पद्धतीनेच आपण केलं. ह्याच्यामध्ये कसं राहतं, कोणाला त्रास होईल अशी साधना करू नये. पण कधी कधी काय होतं, थोडी कठोर भूमिका घ्यावी लागते. त्यात कसं राहतं की आता जो व्यक्ती आहे, ज्याने हा टोकाचा पाऊल उचललेला आहे, वशीकरण करून त्या परस्त्रीला आपण काहीतरी त्रास देऊ किंवा तिचे शोषण करू, लैंगिक शोषण करू, चुकीचा प्रकार, तो व्यक्तीसुद्धा एखाद्या निगेटिव्ह शक्तीच्या अंमलाखाली असतो. मग त्याच्यात कसं राहतं, मग हे सगळे अँगल्स बघून मग कधी कधी कठोर भूमिका घेऊन थोडंसं मग कसं असतं, निगेटिव्ह शक्ती ज्या असतात
ज्या शरीराचं नियंत्रण त्यांनी घेतलेलं असतं ते सहजासहजी सोडत नाहीत. बरोबर. त्यांनाही थोडंसं त्रास देऊन किंवा विशिष्ट देवी दैवतांची शक्ती वापरूनच त्यांना ते त्याच्यातनं हे करावं लागतं. मग त्यावेळेला थोडासा त्रास होतोच. म्हणून मी म्हणलं ना की थोडीशी कठोर भूमिका पण घ्यावी लागते अशा वेळेस. बरं, तर येतो तुमचे अनुभव. हो. आणि जर समजा तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचा असेल, जर बाकीचे जे लोक आमचे प्रेक्षक पाहतात, ज्यांनी कोणी हा व्हिडिओ पाहिला, त्यांना जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर त्याचं माध्यम कसं असणार आहे? माध्यम सोशल मीडियाच्या माध्यमातून पण ते आम्हाला संपर्क करू शकतात. माझा कॉन्टॅक्ट नंबर पण मी शेअर करीनच. त्याच्याद्वारे व्हॉट्सअपद्वारे पण ते कॉन्टॅक्ट करू शकतात आणि प्रत्यक्ष भेटही घेऊ शकतात. अपॉइंटमेंट घेऊन भेटू शकतो. बरं, आणि तुमचा टायमिंग काय असणार आहे? टायमिंग मला मेसेज तर काय कधीही करू शकता, पण कॉल करायचा टायमिंग साधारण सकाळी 11 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत कधीही कॉल करू शकतात. अवेलेबल राहतो मी. 8च्या नंतर आमची साधनं सुरू होते आणि सकाळी 11च्या अगोदर पण ते डेली ॲक्टिव्हिटीज राहतात. त्याच्यामुळं 11 ते 8 आपलं फ्लेक्झिबल. बरं, आणि तुमची फी वगैरे कशी काय, माफक फी काय? कारण की आपल्याकडे काय सर्वसामान्यच लोक तुमच्याकडे येणार आहेत, तर तुमचं सेवाभावाच्या हिशोबानेच तुम्ही लोकांना एंटर्टेन करा. हो. कारण की खूप काही लोक आहे, आता तुम्हाला माहिती काय चालू आहे काय नाही. हो. कसं आहे सर, आपली ही मी जी काही गुरूंनी दिलेली जी सेवा आहे, ती सेवा मी करत आहे गुरूंच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या आज्ञेने, दादा गुरूंनी. तर कसं आहे, आपली जी आपण जे काही कौल पूजा, आता सर्वप्रथम त्यांचे प्रश्न पाहण्यासाठी जे आपण काय कौल पूजा, त्याचा सामग्रीचाच खर्च घेतो आपण. त्याच्यात काय आहे ना, त्याच्यानंतर त्याची जी काही केस आहे, त्याचे जे काही नेमके प्रॉब्लेम्स आहेत, काय बाजू समोर आलेली आहे, या अंतर्गत मग काही गोष्टी आम्ही त्यांनाच करायला लावतो. ते त्यांनी त्यांचीच सामग्री आणून त्यांनी त्यांचेच कराव्यात. त्याच्यातनंच त्यांना रिलीफ मिळेल किंवा त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. काही किचकट विषय असतील तर मग त्याच्यामुळे मग आम्हाला मग ते साधनविधी असतो, काही क्रिया असतात, काही वेळेला स्मशानी क्रिया पण कराव्या लागतात. मग त्या अंतर्गत मग त्याचा थोडा खर्च येतो. सामग्री मोठ्या प्रमाणात घ्यावी लागते. मग ते सामग्रीचा खर्च, आणि याच्यात कसं आहे, मी म्हणजे त्यांच्या खुशीने सामग्रीचा खर्च तर तो देणे क्रमप्राप्त आहे, पण त्यांच्या खुशीने त्यांना वाटेल ते एक सेवा म्हणून ते आम्हाला त्यांच्या खुशीने त्या काही आम्हाला मानधन देऊ शकतात. ते असं आता काय नाही की एवढी नाही नाही, असं काही नाही आहे. त्यांच्या खुशीने ते आम्हाला जे काही मानधन म्हणा किंवा काही फीज म्हणा ते देऊ शकतात. बरं. तर मित्रांनो, हे होते विके सरांचे अनुभव, आणि आपण त्यांची कॉन्टॅक्ट डिटेल्स कमेंट बॉक्समध्ये टाकलेली आहे. तुम्ही नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला जर काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही नक्की त्यांच्यासोबत शेअर करा. ते नक्की तुम्हाला सोल्युशन द्यायचा प्रयत्न करतात. आणि मेन म्हणजे त्यांचा स्वभाव खूप साधा सिंपल आहे. ते काय कोणाला जास्त पैशांची मागणी करत नाहीत. कारण की हा जो पॉडकास्ट झालेला आहे, हा पॉडकास्ट होण्यासाठी बाकीच्या लोकांनी खूप प्रयत्न केलेले आहेत, की सर तुम्ही ह्यांना बोलवा, ह्यांचं बोलणं वगैरे खूप चांगलं आहे, एक गरीब लोकांना खूप मदत करतात. ह्यांच्यातनं खूप लोकांची सेवा पण झालेली आहे. उगाच पैशासाठी काही कोणाला काही करत नाहीत, बोलत नाहीत. आणि मेन गोष्ट म्हणजे सरांकडे जी काही लोकं येतात, त्यांचे तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात, ते सुखासुखी घरी जातात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते त्यांच्याशी लाईफ टाईम एक बॉन्ड तयार होतो त्यांचा. त्यांचं कम्युनिकेशन चांगलं आहे, कारण की ते जे लोकं त्यांच्याकडे येतात, त्यांना ते ॲज अ फॅमिली मेंबर म्हणून ट्रीट करतात. ॲज अ केस किंवा ॲज अ क्लायंट म्हणून ते ट्रीट करत नाहीत. तर तो एक त्यांचा प्लस पॉईंट आहे. म्हणून आपण यांच्यावर पण 6 महिने रिसर्च केलेला आहे, की खरंच हे असं सगळ्या गोष्टी आहेत का? सगळ्या गोष्टी यांच्याकडनं तशा प्रकारे होतात का? ते सगळं आपण पाहिल्यानंतरच आपण त्यांना पॉडकास्टवर यायचा चान्स दिलेला आहे. तर आता आज आपण इकडंच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.